आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पैलवानी थंडाईची बिर्याणीवर मात, महाविद्यालयीन तरुणाईकडून भुरक्यावर भुरके, साजूक तुपाची धार, तळलेला चुरचुरीत क्रंची कांदा व हिरवीगार कोथिंबीरचं गार्निशिंग अशी लुसलुशीत चवदार दम बिर्याणी, तर कुठे कुरकुरीत तळलेले बांगडा मासे, लाल भडक जिभेवर रेंगाळणारे चिकन 65, तर लोण्यात भाजलेल्या ताज्या पावावर मसाला शेंगदाणे, डाळिंब दाणे, सिक्रेट टेस्टी मसाला घालून पुदिना, चिंचेची चटणी, कुरकुरीत शेव टाकून बुडवलेली दाबेली, मोडाच्या मटकीची तरीदार मिसळ, तर छोट्या छोट्या पुऱ्यांमध्ये फरसाणा, शेव, पुदिना, चिंचेची चटणी घालून त्यावर शेव भुरभुरत हातात येणारी पाणीपुरी, क्षणात फस्त करणाऱ्या कॉलेजच्या पुरी, हे सर्व वर्णन एखाद्या हॉटेल, रेस्टॉरंट किंवा गावखेड्यातल्या जत्रेतील नसून एका महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील आहेत। निमित्त होतं रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात भरवलेल्या ट्रेड फेअर आणि फूड फेस्टिवलचं। यामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनत आणि कल्पकतेने बनवलेले अनेक चटकदार, चवदार, स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल दिसली। या फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी मोठी आर्थिक उलाढाल करत कॉलेजच्या प्रांगणातच अनेक खाद्य निर्मिती आणि विक्री व्यवसायाचे धडे गिरवले। मात्र या फूड फेअरचा सगळ्यात खास मेनू ठरला थंडाई। आपल्या शरीराची पोषक द्रव्याची कमतरता भरून काढणारा एक पदार्थ म्हणजे थंडाई। सुकामेवा व दुधापासून बनणारा अस्सल पैलवानी खुराक असणारी थंडाईचा आस्वाद घेणारा वर्गही तितकाच खमका होता। महाविद्यालयीन तरुण वर्ग या ठिकाणी थंडाईचे भुरक्यावर भुरके मारताना पाहायला मिळाले। आज आपल्या कॉलेजमध्ये डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये फूड फेस्टिवल निमित्त MSc डिपार्टमेंट फर्स्ट इयर मध्ये घरगुती स्पेशल थंडाई हे आम्ही घेतलेली आहे आयटम। थंडाईचे फायदे हे पैलवान आपल्या तालमीत आपली ताकद वाढवण्यासाठी, आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी, इतर आपले काही आपल्या शरीरामध्ये काही कमतरता वगैरे काही असली ती भरून काढण्यासाठी असा हा थंडाईचा वापर असतो। या विद्यार्थी केंद्रीय उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील यांनी मार्गदर्शन केलं। आयोजन सांस्कृतिक कमिटीने आयोजन केलं। ट्रेड फेअरचे उद्घाटन स्वामी रामानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर काका भोसले, डॉक्टर गौरी पाटील, प्राध्यापक प्रतिभा पुदाले व IQAC समन्वयक प्राध्यापक दिनेश ससाने, प्राध्यापक संदेश दौंडे, डॉक्टर अमोल कांबळे यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते। माझे नाव नंदा कांबळे, कॉलेजचे नाव डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश। आज कॉलेजमध्ये आमचा ट्रेंड फेअर आहे। बिर्याणी बनवलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची बिर्याणी बनवली जाते, त्यामध्ये आम्ही दम बिर्याणी बनवलेली आहे, तूप घालून केलेली आहे। नाव सिया सुनील टोनपे। आज आम्ही मॅथ्स डिपार्टमेंट कडून पावभाजी हा पदार्थ ठेवलेला आहे फूड फेस्टिवल साठी। पावभाजी सर्व भाज्या मिसळून आम्ही पावभाजी बनवलेली आहे। लोकप्रिय पदार्थ म्हणून पावभाजी ओळखला जातो, सगळ्यांनाच खूप आवडतो पावभाजी। कॉमर्स डिपार्टमेंटच्या MCOM सेकंडच्या विद्यार्थ्यांनी मिसळ पावाचे आयोजन केले। त्यात आम्ही मिसळ पाव आणि उसाचा रस आणलाय। मिसळ पाव चांगली होण्यासाठी, त्याची तर्री चांगली होण्यासाठी आम्ही मटकी शिजून घेतली, मोड आलेली मटकी शिजून घेतली आणि घरगुती मसाले घातल्यामुळे त्याला लाल असा रंग आलाय, त्यामुळे ती छान चवीला पण झाल्या। MSc केमिस्ट्री डिपार्टमेंट कडून आम्ही पाणीपुरी ठेवल्या। ह्याला लागणारे ज्या पुऱ्या आहेत त्या आम्ही घरातून बनवून आणल्यात। तसेच लागणारं पाणीपुरीचं पाणी ते सुद्धा आम्ही पुदिना, मिरची हे इन्ग्रेडियंट्स वापरून तयार केले। तसंच गोड पाणी सुद्धा आम्ही चिंचेच्या कोळापासून घरातूनच तयार करून आणले। आणि ही जी आम्ही पाणीपुरी तयार केली ती स्वच्छ आणि घरगुती अशी आहे आमची पाणीपुरी। आणि ह्याच्यातून आम्हाला एक फायदा झालाय की आम्हाला आज कळालं की बिझनेस कसा करावा, याचं एक म्हणजे आम्हाला नॉलेज मिळाले। आणि पठाण डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशची स्टुडंट आहे। तर आज आम्ही बिर्याणीचा स्टॉल घातलेला आहे। तर बिर्याणी
म्हणजे एक नॉनव्हेजची बिर्याणी स्पेशल असते म्हणून आम्ही चिकन बिर्याणी हा पदार्थ निवडलेला आहे. बिर्याणी अगदी उत्कृष्ट आहे, चवीला आहे. तर आम्ही उच्च दर्जाचे मसाले, चांगल्या क्वालिटीचं चिकन घेऊन ही बिर्याणी बनवलेला आहे. कारण खाताना सुद्धा त्याचा आस्वाद यावा यासाठी आम्ही हा पदार्थ निवडलेला आहे. लोकप्रिय असणारी बिर्याणी आहे म्हणूनच आम्ही हा पदार्थ निवडलेला आहे. तर भरपूर ती स्वादिष्ट पण आहे आणि चांगली